मित्रांनो, भारतात जमीन फक्त शेती उत्पादक वस्तू पिकवण्याची जागा नाही आहे, तर भारतातला काळा पैसा लपवण्याचं सगळ्यात मोठं रॅकेट आहे. मी का म्हणतोय असं? रिसेंटला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव म्हणजे पार्थ पवार यांच्या अमायदा या कंपनीवरती 1800 कोटी रुपयाची जमीन फक्त 300 कोटी रुपयात विकत घेण्याचा आरोप लागला आणि त्या टोटल जमिनीच्या व्यवहारावरती फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, जी की कायद्याने 21 कोटी रुपये होते. याच्यावरती विचार करण्याआधी आपण याचा विचार करायला पाहिजे की पॉवर गेम कसा चालतो. त्या मुलाचे आई वडील राज्याचे उपमुख्यमंत्री, डायरेक्ट पैशांचं करप्शन होत नाही, भ्रष्टाचार होत नाही, पण अशा व्यवहारांमध्ये जिथं अपफ्रंट सरकारला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन किंवा टॅक्स मिळणार होता तिथं 21 कोटी रुपये वाचवण्यात आले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती जी जमीन विकण्यात आलेली आहे 40 एकर जमीन, ती कोरेगाव पार्क या पुण्यातल्या अतिशय महागड्या भूभाग असतात तिथं त्या ठिकाणी. त्यावेळी त्या जमिनीचं टोटल व्हॅल्युएशन 1800 कोटी रुपये, पण ते कमी करून 300 कोटी दाखवण्यात आलं. त्या 300 कोटीवरती सुद्धा जवळपास 21 कोटीचा, ज्याला आपण टिपिकली सरकारला भरण्याचा रेव्हेन्यू किंवा नजराणा म्हणतो, तो द्यावा लागतो. तो न देता फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी ती पे केलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती जी जमीन विकली गेली आहे ती महारवतनाची जमीन आहे. महाराष्ट्र शासनाच्या कायद्याप्रमाणेच अशी जमीन विकणं कोणाला शक्य होत नाही आणि त्याला काही विशेष परवानगी लागतात. पण अशा 40 एकर जमिनीचा सौदा पण झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटने त्यांना अगदी 48 तासातच IT पार्क उभं करतो हे कारण दाखवून 21 कोटी रुपयाचा स्टॅम्प ड्युटी माफ केला आहे. लक्षात घ्या, पॉवर आहे तर पैसा आहे, पैसा आहे तर पॉवर आहे, आणि पॉवर आणि पैसा हे दोघांना होल्ड करून ठेवण्याचं साधन म्हणजे जमीन आहे. अशाच लिगलच्या महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घेण्यासाठी कायदा मित्राला फॉलो, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.